नमस्कार, मी सी रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 66ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ ताठ आणि चेहऱ्यावरती स्मित हास्य. आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. माझ्यामध्ये सतत सकारात्मक विचार येत आहे आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी यशस्वी आहे, मी निरोगी आहे, मी सर्वांचा सन्मान करतो आणि या सर्वामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, विचार देऊ शकत आहे आणि यातही पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया.
आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणू. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजा वक्रते, पाचा वैश्लंबधर, सहावे विकट नावते, सात विघ्न राजेंद्र, आठवे भीमन वर्णते, नवे श्री बालचंद्र, दहावे श्री विनायका, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, दैव नावे अशी 12, तीन संध्यामयी नर, विघ्न विधी नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्थ्याला मे धन, पुत्रार्थ्याला मे पुत्र, मोक्षार्थ्याला मे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात फळ, 1 वर्षापुन्हा मैदिन संशय. आनंदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. अवकाश, डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होए रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होए रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असं सुंदर आयुष्य जगणाऱ्या तिच्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःवर काम करा. येस, आपण स्वतःवर काम करतो का? बऱ्याचदा आपण आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये एवढे व्यस्त होऊन जातो. ॲक्च्युली व्यस्त नसतो आपण, ते व्यस्त आहोत असं आपल्याला वाटत राहतं आणि आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढत नाही. स्वतःवर काम करायला हवं. जर तुम्ही स्वतःवर काम केलं तरच तुम्ही यशाची चव चाखू शकता. नुसतं आपलं रेग्युलर एक व्यस्त आहे असं जीवन जगण्यामध्ये, आयुष्य जगण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि ते व्यस्त आपण नसतो. आपण एक सो कॉल्ड व्यस्त जीवनामध्ये जगत असतो, जे आपणच तयार केलेलं असतं की यस आपण खूप व्यस्त आहोत, खूप बिझी आहोत, आपल्याला वेळच नाही आहे. हा वेळ तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला तुमच्या गोष्टी ट्रॅक करा की तुमचा वेळ मग जातो कुठे. आणि हे व्यस्त जीवन काय आहे? स्वतःवर काम करायला हवं. पर्सनल डेव्हलपमेंट ही प्रत्येक गोष्टीमध्ये झाली पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या चालण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये. आणि हे कधी करू शकता? जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवरती काम करू शकता. स्वतःवर काम करायचं आहे याच्यावर चिंतन करा. म्हणून हा आपण आजचा विषय घेतला आहे. सेल्फ मास्टरी झाला पाहिजे. सेल्फ मास्टरीवरचे माझे व्हिडिओ सिरीजही सुरू आहेत, ते नक्की पहा. आणि एक एक गोष्टी आपण शिकत जाणार आहोत असंच प्रत्येक व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.